नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या दिव्य प्रवचनात आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या प्रत्येक समस्येची मूळ कारणे कोणती आणि त्यावरती योग्य उपासना कोणती. स्वामी समर्थ कधीही भक्तांना कोरडं समाधान देत नाहीत. ते थेट उपायच देतात, मार्ग दाखवतात आणि आपल्या जीवनात चमत्कार घडवतात. आज आपण चिंतेपासून आरोग्य, ग्रहकलह, पैशाची अडचण, लग्नयोग, करिअर, नोकरी, प्रत्येक समस्येवर स्वामींची नीट उपासना कशी करायची हे जाणून घेणार आहोत. तुमच्या समस्यांचे खरे कारण. पहिलं, घरात सतत भांडणे. कारण वाईट कंपन. घरातील भांडणे हे केवळ शब्दांचे नसते, तर घरातील ऊर्जेचे सुद्धा असते. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे मन कलुषित तिथे सुखाचा वासच टिकत नाही. दुसरं कारण म्हणजे पैसे टिकत नाहीत. कारण कर्म आणि ग्रहांची चाल. स्वामींच्या म्हणण्यानुसार पैशाचा प्रवाह अडकतो तो 2 कारणांनी. दुर्लक्षित दान, मनातील भीती. मनात सतत चिंता. कारण आत्मविश्वासाचा अभाव. चिंता म्हणजे मनाची सर्वात मोठी शत्रू. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जो माझा मंत्र जपतो त्याच्या मनात चिंता राहूच शकत नाही. आरोग्य बिघडणे. चौथं कारण मन देह विसंगती. मानसिक तणाव सुरू झाला की देह त्याचा परिणाम घेतो. नोकरी, करिअर, परीक्षा. कारण विचलित मन. स्वामींनी सांगितलेला मार्ग एकच, मन लावा, श्रम करा, मंत्र जपा. तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक समस्येवर उपासना. ग्रह कलह थांबवण्यासाठी त्यावरती उपाय ऐका. दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे ओम श्री स्वामी समर्थ हा 108 वेळा जप गारगोटी किंवा एका वृक्षाखाली तुपाचा दिवा लावून किंवा घरात स्वामी समर्थ तारक मंत्र ऐका आणि याचा जप करा. परिणाम काय होतो तर 7 दिवसांमध्ये तुमच्या घरातील वातावरण हे शांत होते. तुम्हाला खूपच बदल जाणवेल. स्वतः तुम्ही एकदा करून पहा. दुसरं आहे पैशाची अडचण आणि त्यावरती उपाय. गुरुवारी स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटे प्रार्थना. ओम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी करुणा मंत्र 5 माळ. दर गुरुवारी 1 रोटी 1 चपाती गाईला नक्की खायला द्या, विसरू नका. याचा परिणाम अनपेक्षित मार्गाने धनलाभ तुमच्या घरामध्ये हळूहळू सुरू होईल. तिसरं कारण आरोग्य सुधारणा आणि त्यावरती उपाय. सकाळी 5 ते 7 या वेळेत स्वामींचे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ आरोग्य मंत्र 21 वेळा. शक्य असल्यास गुर्राळाला भेट. याचा परिणाम काय होतो तर मन हलके होते आणि शरीर जडपणा सोडतं. चौथं कारण चिंता, काळजी, नकारात्मक विचार. तर तुम्हाला वाटत असेल यावरती उपाय काय आहे तर ऐका. रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा 108 वेळा जप करा. स्वामींची 1 मिनिट ध्यान साधना करा. बेडच्या खाली जुने तुटके फोटो किंवा सामान ठेवू नका, ते काढून टाका. नोकरी, करिअर अडचणी. त्यावरती उपाय. स्वामींच्या पादुकांसमोर नारळ ठेवा. सोमवार, गुरुवार, शनिवार 11 मिनिटे पादुका मंत्र. अर्ज, परीक्षा, मुलाखत यासाठी स्वामींना न्याय. स्वामींची दिव्य शिक्षण काय आहे. स्वामीच्या शिकवणीमधील 3 गोष्टी जीवन बदलून टाकतात. पहिली म्हणजे शरणागत भाव. स्वामींना समर्पण म्हणजे चमत्काराचे दार उघडणे. दुसरं आहे नित्याजाप. जप केले की संपूर्ण विश्वाच्या ऊर्जा तुमच्या बाजूने येतात. तिसरं आहे सत्कर्म. दान, सेवा, प्रेम हे ऊर्जा वाढवतात. श्री स्वामी समर्थ हे नावच संकटांचा नाश करणारे आहे. जीवनात कितीही दुःख आले तरी स्वामींचे नाव मनाला आधार देते बरं का. मैत्रिणींनो, तुमच्या समस्या कोणत्याही असोत, उपाय एकच, स्वामींच्या मार्गावरती चालत राहा. दररोज 5 मिनिटे जाप, 5 मिनिटे ध्यान आणि 5 मिनिटे कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे जीवन स्वतः बदलताना तुम्ही स्वतः पाहाल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर स्वामी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.